नमस्कार. मागच्या काही दिवसात आपल्या प्राधिकरणात किंवा ओव्हरऑल पिंपरी चिंचवडमध्ये हरित सेतूच्या विषयावरून प्रचंड वातावरण तापलेलं आहे. खरं तर हरित सेतूचा उपयोग किती आहे समाजासाठी हा प्रश्न नेते सोडले सर्वसामान्यांच्या लक्षात येत नाही. पण ह्या सर्वसामान्यांचं हरित सेतूबद्दल नक्की काय मत आहे, आज या निमित्ताने आपण काही इथल्या ज्येष्ठ नागरिकांशी बोलून घेऊ. काकू नमस्कार. नमस्कार. काय आहे आपला परिचय? मी अंजली जोशी, इथे 2000 पासून राहती आहे. प्राधिकरण सेक्टर 26 मध्ये. पूर्वीचं प्राधिकरण आणि आताचं प्राधिकरण जमीन आसमानचा बदल आहे. आम्ही शांततेसाठी इथे आलो होतो, पण आता इथल्या हरित सेतूच्या नावाखाली रस्ते लहान आणि फुटपाथ मोठे केलेले आहेत. गाड्यांसाठी त्यांचं पार्किंग, पण माणसांचं गाड्या येण्या जाण्यासाठी जी काय रस्ता आहे तो मात्र खूप कमी होत चाललेला आहे. तर त्या दृष्टीने लोक किती आहेत, वाहनं किती रस्त्यावर येत आहेत याचा विचार करून रस्त्यांचं रुंदीकरण ठेवावं असं मला वाटतं. आणि आता ते तसं होत नाहीये. आता पार्किंगसाठी रस्ते झालेले आहेत. बंगल्यांच्या समोर जे फुटपाथ आलेले आहेत त्याच्यासाठी बंगलेवाले आपले स्वतःच्या गाड्यांचं पार्किंग करतात. व फुटपाथ लोकांसाठी आहे का त्यांच्या कारसाठी आहे, हे नक्कीच याचा विचार व्हावा. शासनाने याचा विचार करावा असं मला वाटतं. या हरित सेतूमुळे तुम्हाला असं वाटतं का शहराचं सुशोभीकरण होईल? नाही, अजिबात नाही. उलट काय त्याचा झालं? काय फायदा होईल असं तुम्हाला वाटत नाही का बरं असं नाही वाटतं तुम्हाला? नाही कारण रस्ते अतिशय अरुंद झालेले आहेत. चालणाऱ्यांची पंचायत होते. वाहनं किती पटीने वाढले त्याची गणना नाहीये. त्यामुळं रस्त्यावरून चालणं ज्येष्ठ नागरिकांना आणि भटके कुत्री हे सगळे प्रश्न आहेतच. खड्डे वगैरे सगळे प्रश्न आहेत. त्यामुळं हे जे हरित सेतू आहे त्याच्याबद्दल जरा विचार करावा असं आम्हाला तरी वाटतंय. आणि रस्ते रुंद करावेत थोडे, अजून अतिशय अरुंद झालेले आहेत. आणि आम्ही सुद्धा ऐकून मी गेले 7 वर्ष राहते निगडी प्राधिकरण मध्ये. कारण खूप छान वाटत होतं आलो तेव्हा. आणि जेव्हा हे जे चालू झालं हरित सेतू प्रकरण, त्याच्यानंतर जे अरुंद होत गेलेलं आहे, त्यामुळे खूप समस्या निर्माण झालेल्या आहेत. आणखीन तुम्ही या परिसरात कुठल्या कुठल्या समस्याला, म्हणजे गेल्या किती दिवसापासून तुम्ही तर राहता असं सांगताय, तर तुम्हाला आणखीन काय प्रकर्षाने जाणवणाऱ्या समस्या आहेत ज्या तुमच्या दृष्टीने सुटल्या नाहीत आणि सुटायला हव्या आहेत असं तुम्हाला वाटतं? भटके कुत्र्यांविषयी जास्त भटके कुत्रे भरपूर झाले. सिनियर सिटीजन आणि संध्याकाळच्या वेळी येता जाता खूप कुत्री एकदम अगदी मोजण्यासारखीच नसतात ती. आणि मग येण्या जाण्याचा रस्ता आम्हाला हे होतो ना, प्रॉब्लेम येतो. आणि आम्ही स्वप्नपूर्ती सोसायटीमध्ये राहते. उषा सत्यवान गाडेकर माझं नाव. तर आतमध्ये पण रस्ता जो आहे आमच्या सोसायटीत खूप खड्डे. मी 3 वेळा पडले. माझा चष्मा तुटला, त्याला आता 2 वर्ष झाले. त्याच्यानंतर बरेच जण पडले, असे एवढे खड्डे झालेले. ती समस्या ती महत्वाची आहे. कारण बरीच लोक राहत आहेत ते स्वप्नप्रती 16 बिल्डिंगी आहेत. त्याच्यामुळे मला 7 वर्ष येऊन झालेत, पण आहेत तसाच रस्ता आहे आतला. आता या निवडणुकीची अगदी 4-5 दिवस राहिली. आता तुमच्याकडे अनेक पक्षाची लोक मत मागायला येत असतील, तर तुम्हाला संधी आहे तुमच्या समस्या त्यांच्यापर्यंत सांगायची. तुम्ही आता काय सांगाल की तुम्हाला ह्या समस्या त्वरित सुटाव्यात? येणाऱ्या जो कुठला उमेदवार तुम्हाला निवडून येईल किंवा निवडून यावा, तर जो कोणी येईल त्याला तुमचं काय सांगणं असेल की आम्हाला या म्हणजे या समस्यापासून त्वरित सुटका ही जी मिळवून द्यावी? निवडणूक आत्ताची होणार आहे त्यात जे कोणी उमेदवार निवडून येतील ना, त्यांना आम्हा सगळ्यांची कळकळीची विनंती आहे की आत्ता जो आम्ही प्रश्न मांडला हरित सेतू वगैरे हे, तर त्याच्यावर नक्की विचार करावा, तोडगा काढावा. आणि भटकी कुत्री आणि जे काही अजून माझ्या मैत्रिणींनी सांगितलं त्याबद्दल विचार करावा अशी आम्हा सर्वांतर्फे मी कळकळीची विनंती करते. आणखीन काही आपल्याकडे काही पुरुष ज्येष्ठ नागरिक आहेत. काका नमस्कार. नमस्कार. 200 कोटीच्या वर असं बजेट ऐकण्यात आहे. आता सर्वसामान्यपर्यंत कागद येत नसतात, पण जर हे खरंच असेल तर हा पैशाचा व्यवस्थित उपयोग होतोय का अपव्यय आहे असं प्रामाणिक विनियोग होतो तो. बर, कसा होतो म्हणजे आताचं जे पब्लिक आहे किंवा रोज त्यांच्यावरती कोणाचा हे नाहीये, अंकुश नाहीये. कारण ते तिथं खाली कुठे दुसरेही धंदे असतात, त्यांचे सगळे असतात, आणि त्याच्यातून काय सांगू शकत नाही ते. उलट आम्हाला रात्रीचा वगैरे भीती वाटते कधी कोण जाईल किंवा काय येईल काय. तुमच्या काय समस्या, म्हणजे तुम्हाला अशा प्रकर्षाने जाणवणाऱ्या समस्या आहेत की ह्या सुटल्या नाही ना, या सुटायला हव्यात, असं काय तुम्हाला आता या क्षणी आठवतंय का? नाही, आता आमचे निवडून आलेले साहेब वगैरे आणि आमची
संपूर्णपणे आशा आहे की याच्यातून आम्हाला नक्कीच नवीन काहीतरी सापडेल. तर हे होते प्राधिकरणातले काही ज्येष्ठ नागरिक जे मागील कित्येक वर्षापासून या समस्येने ग्रस्त आहेत. त्यांच्या समस्याला लवकरात लवकर उत्तर निघावं अशी त्यांची अपेक्षा आहे आणि त्यांच्यासाठी ह्या समस्या मांडण्याचं व्यासपीठ आत्ताच इलेक्शनच्या दृष्टीने होतं. आणखी कोणी? हा काकू नमस्कार, आपलं नाव सांगा. नमस्कार, मी सुनीता बंगाळे शीतछाया सोसायटी कडून बोलते. की जे उताराला जे आमची सोसायटी मुळात 1 नंबरची शीतछाया सोसायटी आहे. मुळामध्ये आमची सोसायटीच खाली आहे. रस्त्यावरचं मूकबधीर शाळेचं वरटी सभागृह सगळं रस्त्याचं पाणी आमच्याच सोसायटीत येतं आणि गेली 1 पासून 6 नंबर पर्यंत पूर्ण खाली पार्किंग मध्ये आमचं पाणी गुडघाभर येतच. ह्याला ऑप्शन नाही. सगळे आतापर्यंत आले, नुसती मलमपट्टी केली, पण ठोस काही कुठलाही मार्ग काढलेला नाहीये. तो माझी ही विनंती आहे, जे कोणी येणार असतील उमेदवार त्यांनी लवकरात लवकर हे आम्हाला पाण्याच्या खड्ड्यातून बाहेर काढावं. आमची सोसायटी पूर्ण पाण्याखाली असते आणि हे सर्व उमेदवारांना सगळे कार्यकर्त्यांना माहिती आहे, पण अजूनपर्यंत कोणी याच्याकडे लक्ष दिलेलं नाही. लक्ष दिलं असेल तरी ते तेवढ्या पुरतं आहे, पण असं त्यांनी काही केलेलं नाही. दुसरं म्हणजे पाण्याचं प्रेशर अत्यंत आमच्याकडे कमी येतं, तर ते प्रेशर पण वाढावं. भटक्या कुत्र्यांचा त्यांनी बंदोबस्त करावा आणि जे आमच्या इथं पुलाच्या इथं येता जाता लोक एवढे कचरा टाकतात, जेणेकरून कचरेवाले घरापर्यंत येतात. ते बिचारे खूप आमचा कचरा उचलतात, परंतु असे जे नागरिक आहेत ते तिथं येऊन पुलाजवळ कचरा टाकतात, खूप ढीग करतात. तोही त्याचा बंदोबस्त करावा. धन्यवाद. या समस्या त्यांनी अत्यंत पोटतिडकीने मांडल्यात. आपण आशा करूयात या त्यांच्या समस्या प्रशासनापर्यंत नक्कीच जाव्यात आणि यावर मार्ग निघावा. मी विवेक कुलकर्णी, माझं पिंपरी चिंचवडसाठी. धन्यवाद.